नमस्कार, मी ज्योती. बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग बातमी येते. पंकजा मुंडे मंत्रिमंडळ बैठकीत गैरहजर राहणार आहेत आणि तब्येत ठीक नसल्यामुळे त्या मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित राहू शकणार नाहीयेत. हॅकरच्या दाव्यावर मुंडे कुटुंबियांकडून अधिकृत भूमिका अद्यापही स्पष्ट केली नाहीये. दरम्यान पंकजा मुंडे काय वक्तव्य करतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. दरम्यान मंत्रिमंडळाची आज बैठक होणार होती आणि त्या बैठकीत पंकजा मुंडे गैरहजर राहणार आहेत. दरम्यान तब्येत ठीक नसल्याचं कारण देत पंकजा मुंडे आज येऊ शकणार नाहीयेत. हॅकरच्या दाव्यावर मुंडे कुटुंबियांकडून अद्यापही कुठल्याही प्रकारचे अधिकृत वक्तव्य केलं गेलं नाहीये. अधिक जाणून घेऊयात. हेमंत विरजे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. हेमंत, काय अधिक अपडेट्स? ज्योती, पंकजा मुंडे या गोपीनाथ मुंडेंच्या ज्या कन्या आहेत त्या आज कॅबिनेटला अनुपस्थित राहिलेल्या आहेत. त्यांची तब्येत कुठेतरी बिघडलेली आहे अशा पद्धतीचं सांगितलं जात आहे. कारण पंकजा मुंडे रॉयल स्टोनला राहतात. त्या आज कॅबिनेटला उपस्थित राहणं गरजेचं होतं. पण ज्या हॅकर्सनी ज्या पद्धतीचा ईव्हीएम घोटाळा 2014ची लोकसभा निवडणुकीच्या संदर्भातले जे दावे केले आणि या दाव्यामध्ये गोपीनाथ मुंडेंना ह्या संदर्भातली माहिती होती अशा पद्धती आणि त्याचमुळे त्यांची हत्या झाल्याचा जो त्यांनी दावा केलाय त्याच्यामुळे कुठेतरी त्यांना मनस्ताप झालेला आहे आणि त्यांचं ब्लड प्रेशर वाढलेलं आहे अशा पद्धतीच्या सूत्रांकडनं माहिती मिळते. आम्ही रॉयल स्टोनच्या बंगल्याच्या बाहेर उभे आहोत. पंकजा मुंडे काही बोलतायत का, मुंडे कुटुंबीय काही बोलतायत का या संदर्भातली प्रतिक्रिया घेण्यासाठी प्रयत्न करतोय. पण पंकजा मुंडे आज कॅबिनेट जाणार नाही आहेत अशा पद्धतीचं सांगितलं गेलं आणि त्यामुळे पंकजा मुंडे बंगल्यामध्ये सध्या तरी आपली तब्येत ठीक नसल्यामुळे आराम करतायत अशा पद्धतीची माहिती आहे. याचे अधिक अपडेट्स तुमच्याकडून घेत राहू. तुर्तास दिलेल्या माहितीसाठी धन्यवाद.